नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षा कमी वर्षाची शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यात पोलीस आरोपीला अटक करू शकत नाही. आता याच्यामध्ये कायदा काय सांगतो, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 35 पोट कलम 3 नुसार अदखलपात्र प्रकरणामध्ये तात्काळ अटक करणे आवश्यक नाही. मित्रांनो, अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष हजर राहण्याची नोटीस बजावणे हे अनिवार्य आहे. म्हणजेच ज्या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यामध्ये पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकत नाही. परंतु मित्रांनो, ही जी नोटीस आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 35(3) नुसारची नोटीस व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे पाठवू शकतात का? तर मित्रांनो, सत्येंद्र कुमार विरुद्ध सेंट्रल ब्युरो या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की व्हॉट्सअप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कलम 35(3) ची नोटीस पाठविणे हे अवैध आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला असेल तर त्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला कलम 35(3) ची नोटीस देणे हे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आपण आताच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 35(3) बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.